इंडिया न्यूझीलंड सिरीज व्हेरी आणि डिसअपॉइंटिंग. आपण घाण हरलोय ती म्हणजे माती खाल्ली मेजर. मातीच खाल्ली. हा माती विकेट बनवली आणि मातीच खाल्ली. खाल्ली. हा आपले जे आता जे करंट प्लेयर्स आहेत ना, दे आर स्लाइटली ॲरोगंट ओके वेन इट कम्स टू अप्लाइंग देमसेल्फ. राईट. ते जे ॲरोगन्स आले ना आपल्या प्लेयर्स मध्ये, आय थिंक ॲरोगन्स एक झालं आणि दुसरी गोष्ट सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. हा. राईट, दॅट वेन आय गो आउट टू बॅट आय एम कॅरिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी. I cannot throw it away. The biggest mistake we made was during under Dhoni's captaincy. Okay. Shubman Gill should straight away replace Sarfaraz Khan, no matter how good Sarfaraz is performing. Ravi Shastri and Virat Kohli, as much as they've done a great job for Indian cricket, I think they were the reason behind Pujara's downfall as well. Losing 3-0 Test series in India is not at all acceptable. Rohit Sharma also seemed very carefree in his batting approach. Body Careless, language. not carefree, careless. It will be very, people will be very shocked and surprised when I say this, but our weakest link in the bowling was Ravichandran Ashwin. फास्ट बॉलर्सना तुम्ही बॅक केलंच पाहिजे जर का तुम्हाला टेस्ट सिरीज जिंकायची असेल तर. दॅट्स द मिस्टेक धोनी मेड अँड दॅट वॉज द मिस्टेक विराट डिड नॉट मेक. दॅट्स वाय वी फ्लरिश्ड अंडर विराट्स कॅप्टन्सी अँड दॅट्स द सेम मिस्टेक रोहित शर्मा इज मेकिंग. Hello. Hello. Welcome to another episode of AMC. This is Akash, a mad cricketer. I am Apurva. I am a mad person. And together we are AMC. So unfortunately I cannot keep up this energy further कारण आत्ताचा आपला टॉपिक आहे तो जरा सॅड टॉपिक आहे. द Yeah. रिसेंट इंडिया न्यूझीलंड सिरीज व्हेरी आणि डिसअपॉइंटिंग. आपण घाण हरलोय ती म्हणजे माती खाल्ली मेजर. मातीच खाल्ली. हा माती विकेट बनवली आणि मातीच खाल्ली. खाल्ली. हा तर आय थिंक आफ्टर 12 years आपण ऑन इंडियन ग्राउंड एक टेस्ट सिरीज हारलोय. राईट. Yeah. ते पण व्हाईट वॉश. White wash, right? 3-0. So let's talk about that. I want to get into आपण मॅच पर मॅच ब्रेकडाऊन करूयात, पण आय थिंक मेन कारण जर आपल्याला आधी कळली तर इट विल जस्ट बी इझियर. सो फर्स्ट आय वॉन्ट टू डिस्कस द स्पिन डॉमिनेशन विच वी हॅड हिस्टॉरिकली. राईट. VVS लक्ष्मण, द्रविड, सचिन आणि आता इट वॉज जस्ट बॅड. सो what went wrong? So basically what has happened is now ever since the introduction of T20 cricket, players like Indian players who are supposed to play spin very well, that has gone down. So because of the focus more on white ball T20 cricket, players are not ready to grind, on the wicket. Like Right. if it's a turning track, the ball is turning, there's a quality spinner in front of you. They are not ready to grind it out. Like Dravid, Lakshman, Sachin, हे लोक ग्राइंड करायचे. असं नाही की बॉल टर्न होतोय मी कधी आउट होणार आहे, बॉल टर्न होतोय एवढा विशियसली तर मी आय विल ट्राय टू हिट अ फ्यू सिक्सेस आणि त्यात माझे रन झाले तर झाले. असं नाही. देर इज यू आपले जे आता जे करंट प्लेयर्स आहेत ना, दे आर स्लाइटली ॲरोगंट ओके. when it comes to applying themselves. राईट. की आता असं झालं ना ट्रेडिशन की नो मॅटर व्हॉट द सिच्युएशन गो प्ले युअर नॅचरल गेम. हा हे खूप इनग्रेन झालंय त्यांच्यामध्ये. नाही, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. तुम्ही खेळा तुमचा नॅचरल गेम, बट तुम्ही सिच्युएशन बघा काय. हा अडॅप्ट टू इट. या बेसिकली आता पहिल्या टेस्ट मॅचला तुम्ही सेकंड इनिंगला तुमचा नॅचरल गेम खेळला. ओके. विच पेड ऑफ करेक्ट इन द इंडिया न्यूझीलंड टेस्ट सिरीज. जी बांगलादेश अगेन्स्ट टेस्ट मॅच झाली, जी पावसामुळे 2 दिवस झालेच नाहीत आणि त्याच्यानंतर आर प्लेयर जस्ट केम आउट अँड बँग द बॉलर्स आउट ऑफ द गेम. तर ते सिच्युएशन प्रमाणे दे शुड रिअलाइज, दे शुड डिसाइड की बाबा आज आपण आपला नॅचरल गेम खेळू शकतो. किंवा बट व्हॉट दीज गाईज आर डुईंग इज की नाही काही असू दे मी सिक्सरच मारणार, असं नाही होत. That's clearly test cricket is not IPL. It's not. Right. But then the thing is ki his even not just India, even what happened in Pakistan right now. Pakistan and England. Okay. त्यांनी 800 रन केले, मस्त फ्लॅट विकेटवर 800 रन केले. पण त्याच्यानंतर ते हारलेच, बाकीचे 2 टेस्ट मॅच हारले, सिरीज हारली इंग्लंड.
सो टेस्ट क्रिकेटमध्ये इट्स नॉट गोइंग टू वर्क एव्हरी टाइम. करेक्ट. अँड इट इज व्हेरी सरप्राइझिंग फॉर मी की इंटरनॅशनल प्लेयर्स अँड कोचेस फेल टू अंडरस्टँड दिस. की तुम्ही एक इनिंग खेळू शकता तशी, Right. 2 इनिंग खेळू शकता, Right. पण तुम्ही टेस्ट सिरीज असं खेळून जिंकणार नाहीये. लॉंग टर्म विचार नाही करत आहेत प्लेयर्स. करेक्ट. Like even during, like say, we spoke about Ganguly, Dravid, Lakshman. These players, they grind, as I said, they grind म्हणजे they never said की मी आज जाऊन सिक्सर मारणार आणि असलं काहीतरी होईल ते होईल. हा असं कधीच त्यांचा अप्रोच नसायचा. दे विल बी ऑलवेज आय ग्राइंड इट आउट, आय विल फाइट इट आउट. Once in a while, Sachin used to come out and play a blinder in Test cricket. Ganguly used to come out and attack the bowlers. But it was not every match. ते जे ऍप्लिकेशन म्हणतात ना, ऍज अ बॅट्समन जो ऍप्लिकेशन लागतो ना, द्रविड, आय रिमेंबर द्रविड वन सेइंग, देयर इज नो सच थिंग एज नॅचरल गेम. ओके, तुम्हाला टीमची जी रिक्वायरमेंट आहे, सिच्युएशनची जी रिक्वायरमेंट आहे, त्याप्रमाणे तुम्हाला खेळायलाच पाहिजे. यू हॅव टू प्ले फॉर द टीम, यू हॅव टू प्ले अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. If you have to respect the bowler, you have to respect the bowler. If you have to respect the conditions, you have to respect the conditions. ते जे arrogance आले ना आपल्या प्लेयर्स मध्ये, आय थिंक ॲरोगन्स एक झालं आणि दुसरी गोष्ट सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. राईट, दॅट वेन आय गो आउट टू बॅट आय एम कॅरिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी. आय कॅनॉट थ्रो इट अवे की ठीक आहे ना 2-4 शॉट चांगले बसले, बघता पुढचा बघेल. हे नाही असू शकत. मी जातोय तर मला टिकायलाच पाहिजे. आय हॅव टू गिव्ह इट more time, more energy and more strategy. एक्झॅक्टली. रिस्क फ्री बॅटिंग करत नाहीयेत. करेक्ट. ओनली रिस्की बॅटिंग करतायत, रिस्क फ्री बॅटिंग नाही करत आहेत. लाईक एक्सेप्ट फॉर ऋषभ पंत तो अटॅकिंग खेळतोय, बट ही इज चुझिंग द राईट बॉल. राईट. आणि तुमच्यात ती एबिलिटी नसेल ना चुझिंग द राईट बॉल, मग तुम्ही तशी बॅटिंग करू नका. बरोबर. ऋषभ पंत मध्ये आहे ती एबिलिटी. जजमेंट आहे त्याचं. ही हॅज द एबिलिटी टू चूज द राईट बॉल. कुठल्या बॉलला मी काय मारणार. पण ती तुमच्यामध्ये सरफराज खान, ही इज अ गुड प्लेअर ऑफ स्पिन, बट ही इज फेलिंग. वाय? बिकॉज ही इज गोइंग अगेन्स्ट हिज हे. ही इज ट्राइंग टू ओव्हर अटॅक. तो नाहीये तुझा गेम, तू नॉर्मल खेळ. Or maybe is it also that because the mindset was till the T20 World Cup aggressive and they didn't switch out of it because test must be completely a different way of thinking आणि मग playing. नाही, आता झाले काय, आय थिंक आपलं सगळ्यात द बिगेस्ट मिस्टेक वी मेड वॉज ड्युरिंग अंडर धोनीज कॅप्टन्सी. ओके. वी हॅव स्टार्टेड मेकिंग सच बॅड विकेट्स टर्निंग ट्रॅक्सच्या नावाखाली की दोज विकेट्स, लाईक देयर वॉज वन सिरीज वेअर साऊथ आफ्रिका हॅड ऑलमोस्ट लॉज्ड अन ऑफिशियल कंप्लेंट अगेन्स्ट BCCI इन इंडिया की दीज विकेट्स आर नॉट फेवरेबल फॉर क्रिकेट. साऊथ आफ्रिका इथं 70, 80, 100 ऑल आउट होते, इंडिया पण 150 ऑल आउट होते. काय उपयोग आहे? काय उपयोग नाही ना. यू आर नॉट प्लेइंग गुड क्रिकेट फॉर एनीवन. आणि ते तसे विकेट्स होते जिथे तू सर्व्हाइव्ह नाही करू शकत. तुला मग मारूनच खेळायचंय बिकॉज तुला रन्स करायचे, नाहीतर तू आउट. इट वॉज दोज विकेट्स वर दॅट बॅड. त्या विकेट्समुळे काय झालंय, बॅट्समनचा अप्रोचच तसं झालंय की आता मी अशीच बॅटिंग करणार. सेकंड टेस्ट मॅच इन पुणे, द विकेट वॉज नॉट टर्निंग दॅट मच. आय थिंक बँगलोरला तर फास्ट बॉलर्सनीच विकेट काढले त्यांच्या. सेकंड टेस्ट मॅचला द बॉल वॉज नॉट टर्निंग, बट इव्हन न्यूझीलंड अँड इंडिया बोथ टीम्स वर प्लेइंग ऍज इफ बॉल खूप टर्न होतोय आणि मग ते टर्नला खेळायला जाऊन आउट झाले. मग त्यांचा अप्रोच काय झाला, विकेट इज नॉट हे नाहीये, फेवरेबल नाहीये, अटॅक करा. करेक्ट. नाही करू शकत असं. डू यू थिंक द बॅट्समन वर वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स टू आवर फेलियर? ऑफकोर्स. ऍज कम्पेअर्ड, लाईक ऍज अ युनिट, इफ यू लुक ॲट द कॉन्ट्रीब्युशन. कारण पहिल्या ह्याच्यात तर काय, आपण पहिल्या इनिंग्सला ऑफ द फर्स्ट मॅच 46 ऑल आउट झालोय. म्हणजे काय रे, 46 ऑल आउट जर तुमच्या टीम मध्ये इन इंडिया कोण, रोहित शर्मा, विराट कोहली असताना, ऋषभ पंत, शुभमन गिल असे बॅट्समन असताना, इफ वी आर गोइंग 46 ऑल आउट इन द फर्स्ट मॅच, फर्स्ट इनिंग्स, तर अँड दिस हॅज कंटिन्यूड. इट्स नॉट लाईक सेकंड मॅचला खूप इम्प्रूव्हमेंट. ऑनेस्टली स्पीकिंग, हे जे आपलं जे बॅटिंग कोलॅप्स आहे ना, हे खूप झालेत इन द पास्ट फ्यू सिरीज ना. हे बॅटिंग कोलॅप्सेस खूप झालेत. फक्त दे वर गेटिंग साइड लाईन बिकॉज वी वर विनिंग द मॅच. ओके. सो ते कव्हर अप होत होतं ते. बट अशी एक चांगली टीम आली आणि मग देन वी आर एक्सपोज्ड. राईट. वी शुड हॅव पेड अटेन्शन टू दोज स्मॉल कोलॅप्सेस जे सारखं होत होते ना मध्ये. वी शुड हॅव
made sure ki we look into that. Hmm. And KL Rahul, dropping KL Rahul was not a good decision. Okay. Because KL Rahul Hmm. फेल जात असेल, but he is one of those batsmen जो तिथे ग्राइंड करेल. He'll give time. हा. He'll have the patience to keep doing it. या आणि आय थिंक त्याला जी बॅटिंग पोझिशन मिळाली होती ते त्यासाठी तो बरोबर. पण अगेन सरफराज केम, सरफराज ऑल्सो स्कोर्ड. हो, त्यांनी 150 केलेत ना मला वाटतं. बट दॅट्स द पॉइंट ना, की इज ही अ प्लेयर हु विल बॅट इन टफ कंडिशन्स. नाव तुम्ही ऑस्ट्रेलियाला चाललाय. नाव विल सी हाऊ सरफराज डज, राईट, what he does. Is he going to do well? He scored a lot of runs in domestic cricket, but is his technique good enough for conditions that are very hard outside India? Correct, because in domestic you're still getting to see pitches within India. And within India, and you played in conditions which you've already been playing in domestic आणि cricket. हवा हे ते पण तुझं साधारण your body is used to it. Yeah. When you are going to a country like Australia, everything is changing. पॅट कमिन्सचा बॉल जेव्हा इकडनं जाईल तोंडासमोरून, हा, तेव्हा हे कसे सर्वाइव्ह करतात ते बघू. KL राहुल, वाय ॲज अ क्रिकेट प्लेअर म्हणजे देवर वॉज मध्ये एक पॅच होता की KL राहुल खूप जास्त फेल चाललेला. ही वॉज ड्रॉप्ड, फाईन, ही वॉज ड्रॉप्ड. बट रिसेंटली इवन इन द वर्ल्ड कप ही शोड, लाईक ॲज यू स्पोक इन अर लास्ट एपिसोड, फायनलला पीपल आर क्रिटिसाइजिंग हिम, बट फायनलला तशीच बॅटिंग करू शकत होतं. देर वॉज नो अदर वे टू बॅट ऑन दॅट विकेट. So that's why KL Rahul is someone we need in the middle order in Test cricket. Okay. We badly need him. And what do you think about Shubman Gill? Shubman Gill should be I think when we go to Australia, Shubman Gill should straight away replace Sarfaraz Khan in the playing 11. Okay. कारण आत्ताच्या सीरीज मध्ये I don't think he didn't play the first Test match. Okay. He didn't play the first Test match. I think, but this Test match he scored. He scored 200s against England in at home series. Against Bangladesh also, I think he got 100. So he's proven himself. So Shubman Gill should straight away replace Sarfaraz Khan, no matter how good Sarfaraz is performing. Shubman Gill should be a part, and they should find a way to play KL Rahul also. But we don't know, because KL Rahul has proved himself outside India also. No? He scored 100 in South Africa. He scored 100 in Australia. He scored 100 in New Zealand also, I guess. In England, he's got 200s. Okay. So he's proven himself in tough conditions. So I think they should back KL Rahul. Okay. ओके, सो आपण टेस्ट क्रिकेट मधला अप्रोच चेंज झालाय बॅटिंगचा हे बोलत होतो. डू यू थिंक बॅसबॉल हॅज एनिथिंग टू डू विथ इट? Yeah, to an extent. I'm highly being a cricketer, I'm highly against that approach in Test cricket, because that approach works in extremely batting friendly conditions. Okay. It's going to work in extremely batting, or else it's not going to work. जरा बॉल सीम होत असेल, जरा बॉल टर्न होत असेल, तुम्ही त्या अप्रोचनी सर्व्हाइव्हच नाही करू शकत. विच अगेन ॲज वी डिस्कस झालं ते इंग्लंड पाकिस्तान सिरीज. इंग्लंडनी ऑलमोस्ट 900 रन केले पहिल्या टेस्ट मॅचला, आणि बाकीचे 2 टेस्ट मॅच हारले ते. त्यांच्या स्पिनर्सनी आउट काढलं त्यांना. सो दॅट अप्रोच इज नॉट गोइंग टू वर्क एव्हरी टाइम. Correct. So it is not such a great. That's the thing. You have to pick and choose your situation, the conditions, the bowlers. खूप साऱ्या गोष्टी असतात. I think what you are saying or की आपण we should have a much more well-rounded approach. Exactly. आता काय होतंय, खूप एकच अप्रोच आहे जो मी सगळीकडे ट्राय करतोय. ODI ला पण, T20 ला पण, टेस्टला पण. आणि मग T20 ला चालून गेला ना की आय एम थिंकिंग इट्स वर्किंग फॉर एव्हरीथिंग. आणि झालं की आता ते आता ना वन डे पण T20 सारखं खेळतात ना. हो. सो ऍज अ बॉलर आय एम मोर, मला वन डे नाही खेळायचे. का माहितीये? बिकॉज मी 4 ओव्हर T20 ला मार खातो, अँड मी वन डेला पण मी 10 ओव्हर मार खातो. आधी कसं असायचं की वन डे इफ यू आर बॉलिंग विथ एन इकॉनॉमी ऑफ 4.5-5 runs per over, it was considered a good economy. Yeah, exactly. आता if it's a good flat batting track and batting conditions, which they are in most of the games, तुम्ही 7 आणि 8च्या इकॉनॉमीने तुम्ही कधी कधी मार खाता. अँड टीम्स आर नाव गेटिंग क्लोजर टू 400 इन वन डे क्रिकेट. सो काय झालंय, ओके इट्स वर्किंग फॉर वन डे क्रिकेट, लेट्स ट्राय इट फॉर टेस्ट क्रिकेट एज वेल. पण टेस्ट क्रिकेट इट्स नॉट गोइंग टू वर्क एव्हरी टाइम. that's the whole test. I think baseball, why they came up with that approach is they wanted to give their bowlers टेस्ट मॅच बॅट्समन नाही जिंकवत, बॉलर जिंकवतो. बिकॉज तुम्हाला 20 विकेट्स काढायचे असतात. ओके. पहिल्या इनिंगला 10, दुसऱ्या इनिंगला 10. बरोबर. सो
why they started with that approach is so that they give their bowlers more time to take 20 wickets. If you're going to bat so fast, करेक्ट तुम्ही 1.5 दिवसातच तुम्ही समजा हे सगळं whatever, यांना मग हा. करता येतं. मग you have the rest of the test match to take 20 wickets if you have a big score. So I think that was their thinking behind starting with baseball, but I think to an extent it is, they have ended up influencing other teams also. I don't know, but India definitely is. I don't know if India is trying to follow them or it's just that they are being arrogant की आम्ही असंच खेळणार. आय थिंक ते तो जो बॅसबॉल अप्रोच आहे इट लाईक यू सेड इट वर्क्स इन सर्टन कंडिशन्स इट्स नॉट. वॉट seems to be the point is test cricket is a classic. Yes. You don't touch classics. No, never. हा म्हणजे आता ऑलरेडी T20 मध्ये एवढे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत, ODI मध्ये तुम्ही आणलेत, टेस्ट क्रिकेटला तुम्ही ते नाही आणलेत फ्रॉम अ गेम पॉइंट ऑफ व्ह्यू, देन चेंजिंग युअर ओव्हरऑल स्ट्रॅटेजी इज रिफ्लेक्टिंग पुअरली. Yes, definitely. तू मगाशी बोलत होतास अबाउट ग्राइंड, राईट? हाऊ वेन यू आर इन द टेस्ट क्रिकेट फॉर्मॅट द बॅट्समॅन हॅज टू ग्राइंड. And that obviously takes us back to Border Gavaskar Trophy 2021, जे आपण वेड्यासारखं फाईट केलं त्याच्यासाठी. And one of the people that stood out was Pujara. Yeah. Right? So yeah, that's what, like, ते जे application आहे, that determination, that application, that is very necessary in test cricket. If you don't have that, now you are not going to succeed. Okay. And Pujara had that grind in him. Having said that, Pujara, I think Ravi Shastri and Virat Kohli, as much as they've done a great job for Indian cricket, I think they were the reason behind Pujara's downfall as well. Because Pujara, as we discussed right now, Pujara was a player who used to grind. Okay. He used to score 40 runs in 120 deliveries, 100 deliveries. He used to get 100 in 200 deliveries. The thing is, in test cricket, you need a player like that. And what was happening is, because India, even though, तेव्हा तरी अंडर विराट अँड रवी शास्त्री आपला अप्रोच एवढा पण अग्रेसिव्ह आणि इररिस्पॉन्सिबल नसला तरी दे वर डिमांडिंग अ लॉट फ्रॉम पुजारा. ओके. They wanted Pujara to bat faster. And I think that led to Pujara's downfall. Pujara, I think in the few test matches before he was dropped, he didn't score at all. Score in test cricket. Like, I know he grinded that innings in Australia and he won us that test match. But other than that innings, he hadn't performed for India in test cricket, and that's the reason. कि तो grind करणारा batsman है. You keep him like that. Don't touch him. We need a player like that in test cricket. And yeah, that's what. So application, determination, grind. We are stressing a lot on that word, but that is very important. Right. त्याचा तो फेमस फोटो पण आहे ना, where he shown किती अंगावर बॉल घेतलेत त्यांनी. जिंकलो ना आपण. हो हो. And that takes a different level of mental strength. त्यात परत त्या इंटेन्सिटीचा स्पीडचा बॉल. This word that you use, na, mental strength, that is exactly what these young players are lacking right now. They don't have the mental strength to की बाबा मी जाऊन तिकडे proper defense करणार बॉल. बरोबर. नाही करणार हा स्कोर. Because having a good defense is also a positive approach only. 100%. If you show the opponent or the bowler की माझा डिफेन्स केवढा भारी आहे, तुम्ही ह्यातनं you cannot go through my defense. तुम्ही काही करा. That is also equally a positive approach. But आपल्या इकडे काय झालंय, पॉझिटिव्ह म्हणजे मी स्लॉग स्वीपच मारणार, मी सिक्सच मारणार, मी स्टेप आउट होऊनच बॅटिंग करणार, असं झालेलं आहे. विच इज व्हेरी, आय थिंक इट्स अ व्हेरी रॉंग अप्रोच. Okay, now that we are talking about defense or what should be right, so what did New Zealand do that was perfect? See, New Zealand has always been a team that sticks to the basics. They कधीच you'll never see New Zealand do something out of the blue or something out of the that's fancy काही करायला जात नाहीत. They don't try to do anything fancy. They just stick to the basics. They stick to the fundamentals, and they have always been doing well, following those fundamentals and following those basics. So I think they are always a strong team. Nobody takes them lightly. You cannot take them lightly, because
they don't have those flamboyant players. They had a few, but आत्ताची जी टीम आहे कारण they don't have many flamboyant players. But they are winning. They players just are defeated performing. the world's best test team in India 3-0. And they didn't have great spinners as well. I think Santner एक होता which he didn't play also one of the test. थर्ड मॅच तो खेळलाच नाहीये. So just sticking to the basics. Test cricket is all about sticking to the basics over a long period of time. Right. The team, the player that can stick to the basics for a longer period of time is going to succeed in Test cricket. That's what I feel. And that's what New Zealand did. And that's what India was not able to do. टॉकिंग अबाउट न्यूझीलंड, तो जो एजाज पटेल होता त्यांनी आय थिंक तिसऱ्या मॅच मध्ये ओव्हरऑल 11 विकेट्स काढल्या. सो ऑफकोर्स त्याचा एक थॉट प्रोसेस आहे, तो ते काम करतोय, बट द टीम हॅज ऑल्सो कम टुगेदर अँड सपोर्टेड हिम, राईट, Of course. टू डू दॅट अँड अचीव्ह दॅट. सो ते पण आय थिंक त्यांच्या माइंडसेट मध्ये तो जो टीम स्पिरिटचा जो हे टीम होता ना, स्पिरिट, गेम स्पिरिट न्यूझीलंडचा विषयच नसतो. न्यूझीलंड हॅज बीन सो गुड वेन इट कम्स टू द New Zealand always gets that ICC team spirit of the year or whatever award asto. So when it comes to spirit of the game, team spirit, they are up there. They are the best. So supporting one another, their own players, that त्यांचं काहीच म्हणजे there is no two thoughts about it. They are always there for when it comes to the sport and when it comes for their team in any sport, they are the best. Okay. आणि I also want to touch upon रोहित शर्मा. Because it's a big point of discussion, right? ते खूप ट्रेंड पण झालं की he should retire. We forgot to discuss this. Ajaz Patelचं नाव घेतली आता. India, I don't know if India remembers or they don't remember last series that India played against New Zealand in India. त्यांनी एका इनिंग मध्ये 9 विकेट काढले होते. काय सांगतो? I think that was at Wankhede. त्यांनी 9 विकेट काढले होते एका इनिंग मध्ये. So that's not a small feat anyways. India may have forgotten because they won that test match. India won that test match. Even cover up. Yeah, but India didn't bat well in that test match. It is just that New Zealand batted much worse than us. त्यामुळे ते जिंकले, India जिंकली that test match. But Ajaz Patel had picked up 9 wickets. So he's been a consistent performer for New Zealand. He would have been the second or third player to take 10 wickets in an innings after Kumble, and I don't know if someone's taken 10 wickets with him. So India has been very, I think they are not taking their opponent seriously when it comes to Test cricket in India. They are like आम्ही जिंकणारच आहे असं झालं. I was asking you about Rohit Sharma. Like Rohit Sharma is a captain who is very loved, right? Especially आत्ताच्या त्या T20 विक्ट्री नंतर, इवन मागच्या वर्ल्ड कपला पण आपण फायनल पर्यंत गेलो. सो रोहित शर्मा इज लव्ड ॲज अ कॅप्टन, बट आत्ताच्या सिरीज मध्ये ॲज अ बॅट्समन आणि ॲज अ कॅप्टन, आय थिंक इट शुड बी वर्स्ट सिरीज, राईट? सो व्हॉट वेंट रॉंग फॉर हिम? सी, आपण ज्या प्रकारे me being a cricketer, I'll always empathize with someone who fails in the initial stage, 100%. or it's a rare failure. And setback is normal. It's normal. I'll always empathize. But 3-0 in India is not acceptable. Not normal. Acceptable is nahi hai. Losing 3-0 test series in India is not at all acceptable. So I think Rohit Sharma he did take a few bad decisions, and I think Rohit Sharma had a very good chance to show, जे आपण बोलतो ना, grind. Rohit Sharma had a very good chance to show कि बाबा I am grinding. And lead by example. Lead by example. I am grinding. You guys also make sure you grind. पण ते झालं नाही. Rohit Sharma also seemed very carefree in his batting approach. Body careless, language. Not carefree, careless. Also his body language. Yeah, he was very relaxed वाटत होता एकदम. That's what I said कि Indian captains, Indian teams recently have been taking, not under recently म्हणजे it's only Rohit Sharma, but they have been taking foreign teams very lightly when they come to India. Home ground. Because काय झालंय, in the past few series that we played against England, there have been a few instances where things went in our favor and we won the test match. But in that test match also we've been in a bad position. Right. त्याच्यातून आलो बाहेर आणि जिंकलो, but that's not going to happen every time.
लाईक इंग्लंड अगेन्स्ट पण पहिली टेस्ट मॅच हारलो आपण ऑन होम सॉइल. इंग्लंड जी आपण सिरीज जिंकलो ती पहिली टेस्ट मॅच हारलोच होतो आपण. दॅट मीन्स असं नाही की वी आर नॉट अनबीटेबल इन इंडिया. नॉट एट ऑल. असं नाही. अँड दॅट शुड नेव्हर बी द अझम्पशन. बांगलादेश येऊन बांगलादेशने आपल्याला 60-6 केलं होतं आपलं. 60-6 और 70-6. सो दीज हे जे इंडिकेशन्स आहेत ना, आय एम व्हेरी सरप्राइज की हे इंटरनॅशनल टीम्स हाऊ डू दे नॉट पिक ऑन दीज. की आपले अधूनमधून बॅटिंग कोलॅप्सेस असे होत आहेत की लकीली कोणतरी येऊन खेळून जाते म्हणून वाचतोय आपण. हा म्हणजे माझे जर 5 बॅट्समन असतील त्यातले 3 कोलॅप्स झाले आणि दोघांनी थोडंसं हे केलं. हा एक्झॅक्टली. सो अँड इफ दॅट डज नॉट हॅपन आपण डायरेक्ट 100 ऑल आउट होणार आहे. हो. सो इट इज वेकअप कॉल. आणि ते घेतला नाही दिस सिरीज. ह्याच्या आधीच घेतला असता ना वेकअप कॉल तर ही वेळ आलीच नसती. राईट. हा. सो आपण बॅटिंग लाईनअप विषयी बोललो, फ्रिक्वेंट बॅटिंग कोलॅप्सेस बोललो. आय वॉन्ट टू नो अबाउट द बॉलिंग युनिट, इंडियाज बॉलिंग युनिट. हाऊ वॉज देअर परफॉर्मन्स ओव्हरऑल? See, I think it will be people will be very shocked and surprised when I say this, but our weakest link in the bowling was Ravichandran Ashwin. I feel currently the only reason why Ravichandran Ashwin is playing in the team is because he's a better batsman than he is a bowler right now, currently. त्याचे 500 विकेट्स व्हायचे. असू दे 500 wickets. So the thing is ki he has picked up half of his wickets, more than half of his wickets under Dhoni's captaincy, where the विकेट्स वर नॉट इव्हन लाईक मी जाऊन टाकली असते ना ऑफ स्पिन, मी 2 विकेट काढले असते नॉट बिंग अन ऑफ स्पिनर. असे विकेट्स होते ते. लाईक देयर वॉज अ इयर वेअर देवर 2 years where he got 75-80 wickets in one calendar year. That's crazy. And he's bowled so many overs. When you're bowling so many overs, probability पण वाढते विकेट्स काढायची. When you're bowling so many overs in such conditions तुला विकेट्स मिळणारच आहेत. रवींद्र जडेजानी त्याच्या अर्धा ओव्हर्स टाकून त्याच्यावरच विकेट्स काढलेत इन होम कंडिशन्स. रवींद्र जडेजा थोडंसं मागे त्याच्या विकेट्स मध्ये इन होम. ऑलराऊंडर आहे ऍक्च्युअली. ऑलराऊंडर आहे. सो आय फील की दिस सिरीज बिकॉज इन द बँगलोर टेस्ट मॅच ऑल्सो ठीक आहे. तो त्यांनी पहिल्या टेस्ट मॅचला आय थिंक ही गॉट अ 5 wicket haul also. बट you know Bangalore test match, a bowler who has got 500 plus test wickets for India, Bangalore ची टेस्ट मॅच लांब गेली ना त्याच्यामुळे. बिकॉज त्यांनी अशाच मोमेंटला येऊन असा स्पेल टाकला की त्यांनी खूप रन्स दिले त्या एका स्पेल मध्ये. अँड आय फील वॉशिंग्टन सुंदर लेंथ was much better than Ashwin's length. He was very consistent. Exactly. And what happens with Ashwin is the moment he sees the batsman attacking, he does something different. Like what is surprising to me is a bowler of Ashwin's experience panic होतो. 500 टेस्ट विकेट्स नंतर ही बॅट्समन अटॅक करतोय तर ही डुईंग समथिंग डिफरंट. गरजच नाहीये. तुला 2 6 मारेल पण तू आउट काढणार आहेस त्याला. ही गोज इन टू दॅट वन डे अँड T20 मोड मध्ये जातो तो. अँड ही एंड्स अप गिव्हिंग. असं खूपदा केलेलं आहे अश्विनचं. अँड अश्विन्स रेकॉर्ड आउटसाइड इंडिया इज नॉट दॅट ग्रेट. So I think Ashwin is the weakest link. And you know Ravindra Jadeja, be it outside India, be it in India, you know तो काय जडेजा आउटसाइड इंडिया फारशे विकेट्स काढत नाही. बट तो ते 2-3 विकेट जे इम्पॉर्टंट पार्टनरशिप जे ब्रेक करून देतो ना क्रुशियल टाइमला, दॅट इज इम्पॉर्टंट. विच रविचंद्रन अश्विन ठीक आहे, यू गेट 500 विकेट्स बट यू ऑल्सो हॅव टू हॅव द एबिलिटी टू ब्रेक क्रुशियल पार्टनरशिप्स. हो 100%. कारण त्याच्याने पण त्यांच्या थॉट प्रोसेस आणि ते जसे आता खेळतायत ह्याच्यावर फरक पडतो. तू टर्निंग ट्रॅकवर टीम 300 करतेय आणि त्यात तू 4 आणि 5 विकेट काढलेत, काय उपयोग आहे? जर का तुझी टीम 200 पण करणार नाहीये आणि तू त्यांना 300 करू दिलाय पण तू काढलेत 4-5 विकेट काढलेत, हा झाले तुझे, पण ते वेळेवर नाही आले ना, दॅट डज नॉट मेक एनी डिफरन्स. So I feel Ashwin was the weakest link. I remember Ashwin once saying ki I am a bowler who, you know, he needs to get that first initial wicket. Once I get that wicket, then I get my rhythm. Boss, you're a legend. तू असं बोलूच नाही शकत. You have to be in rhythm from ball 1. तू एवढे वर्ष झाले क्रिकेट खेळ, there is no scope. तू एवढे वर्ष झाले क्रिकेट खेळतोय ना, तू पहिल्या बॉल पासून रिदम मध्ये पाहिजे. यू कॅनॉट वेट फॉर यु नो फॉर द बॅट्समन टू मेक सम मिस्टेक आणि तुला पहिली विकेट मिळणार, मग तुझा कॉन्फिडन्स वाढणार, मग तू विकेट काढ. आणि यू डोंट नो व्हेन दॅट विकेट इज कमिंग. एक्झॅक्टली. 2 ओव्हर 3 ओव्हर, यू डोंट नो दॅट. Exactly. So that is a very shocking statement from a. So I feel, you know,
रविचंद्रन अश्विन ठीक आहे, तो विकेट्स काढतो, इज ऑलवेज गोइंग टू प्ले इन इंडिया, बट आउटसाइड इंडिया ही डजंट हॅव अ प्लेस इन द साइड, आय फील. बट ही माइट हॅव अ प्लेस ओनली बिकॉज ऑफ हिज बॅटिंग, बिकॉज यू नो वी हॅव समवन डिपेंडेबल इन द लोअर ऑर्डर एज वेल. व्हॉट अबाउट ऋतुराज, बॅटिंग बद्दल बोलला म्हणून विचारते. ऋतुराज शुड बी अ पार्ट ऑफ इंडियाज टेस्ट टीम व्हेरी सून नाव, बिकॉज तुम्ही जेवढं ते डिले करणार तेवढं इज गोइंग टू बी हार्डर फॉर हिम ऑल्सो, बिकॉज प्लेयरचं पण पेशन्स असतात ना. अँड आय थिंक वन्स वन ऑफ द बिग टू, दॅट इज विराट और रोहित शर्मा इज यू नो दे रिटायर, I think Ruturaj should get an automatic place in the side. But he should start right now to cement his position then. Yeah, he should be included in the 15 at least. But it's very disappointing to see की ऋतुराजला कुठेच कन्सिडर करत नाहीत. T20 ला कन्सिडर करत नाहीत, टेस्टला कन्सिडर करत नाहीत, which is very unfair. And I think he should technically, you know, looking at Ruturaj Gaikwad, technically he should be a part of the 15 every series, every test series. You want to play him in the 11 that you decide, but he should be getting regular opportunities just like the other players, you know, Sarfaraz, or Sarfaraz has scored massively in domestic cricket, but Ruturaj is also but Ruturaj पण चांगलाच परफॉर्म करतो. Yeah, Ruturaj is also up there with these players. So there are some players who will perform better at international level. बरोबर. And Ruturaj is one of those players. त्याचे जे टॅलेंट आणि टेक्निक आहे, दॅट इज मेड फॉर टॉप लेवल क्रिकेट. करेक्ट. एलिट. He's got 100 against Australia in T20 cricket against a good full Australian side. काहीतरी there must be some reason for that ना. There are some players तुम्ही त्यांना खालच्या लेवललाच खेळवत बसला ना, then they'll not blossom. So you have to pick him as soon as तो runs करतो त्यातच pick him. Take him in his prime. Yeah, or else it will be too late. So I think that's the way. Okay. And when it comes to bowlers, I think as I've always mentioned this, you don't back your fast bowlers, you're not going to win a test series. तुम्ही जिंकूच नाही शकत. Akashdeep, good bowler, but was not given enough overs. Fast bowlers ना, if you see in this series, आपल्याला जास्त overs दिली नाहीये आपण, because in the Pune test match the ball was not spinning that much. Correct. So then fast bowling should have backed up fast bowlers. तुम्ही reverse swing आणि हे सगळं you're completely taking out of the equation. फास्ट बॉलर्सना तुम्ही बॅक केलंच पाहिजे जर का तुम्हाला टेस्ट सिरीज जिंकायची असेल तर. दॅट्स द मिस्टेक धोनी मेड, अँड दॅट वॉज द मिस्टेक विराट डिड नॉट मेक. दॅट्स वाय वी फ्लरिश्ड अंडर विराट्स कॅप्टन्सी, अँड दॅट्स द सेम मिस्टेक रोहित शर्मा इज मेकिंग. ओके, दॅट्स इट. वीव रीच द एंड ऑफ द एपिसोड. जायच्या आधी आमचं प्लीज एक काम करा ना, आत्ताची जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीज येते, वी नीड टू विन इट 4-0 टू क्वालिफाय फॉर we need to win it 4-0 to qualify for the World Test Championship. Please let me know the chances of how we are winning. And like, share and subscribe to our channel, A Mad Cricketer. Akash. Rolling. Action. 3 वेळा तर माझा आधीच आकाश चालू झाली होती. मला कॉफी मिळाल्याशिवाय मी काहीही पुढे जाणार नाही. मला कॉफी नाही यायच्यात. कॉफी फेक आहे. प्रोड्युसर काय करताय तुम्ही यार? लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. तू नेहमी गंडवतोय. अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल, अ मॅड क्रिकेटर. फर्स्ट टेक मध्ये बोललाय.